नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ महाराजांच्या जीवन बदलणाऱ्या 50 विचारांवर चर्चा करणार आहोत। तुम्हाला माहित आहे का की ह्या विचारांनी अनेक लोकांचे जीवन बदलले आहे। थांबा, या व्हिडिओमध्ये प्रत्येक विचाराच्या मागे एक अद्भुत कथा आहे। शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्या जीवनातही बदल घडवणारे काही महत्त्वाचे विचार असू शकतात। संकटातूनच संधी मिळते। कथा, एकदा एका युवकाला नोकरी गमवावी लागली। तो उदास झाला, पण स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला नवीन व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा दिली। आज तो एक यशस्वी उद्योजक आहे। शांत मनाने निर्णय घ्या। कथा, एक स्त्री नेहमी ताणात राहायची। स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे तिने ध्यानाची साधना सुरू केली। आता ती अधिक स्थिर आणि सुखी आहे। भक्ती सर्वात शक्तिशाली आहे। कथा, एक शेतकरी नेहमी संकटात असायचा। स्वामी समर्थांची भक्ती त्याला धीर देत असे आणि आज त्याचा शेतकरी म्हणून नाव आहे। स्वप्नांचे पालन करा। कथा, एक विद्यार्थी नेहमी आपली शिक्षणाची स्वप्ने पाहायचा, पण घाबरायचा। स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि तो डॉक्टर बनला। सर्वांवर प्रेम करा। कथा, एक व्यक्ती आपल्या आसपासच्या लोकांशी चांगला वागत नव्हता। स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे तो बदलला आणि आता तो सर्वांचा आवडता आहे। नैतिकतेचा मार्ग निवडा। कथा, एक युवक नैतिकतेच्या विरोधात वागत होता। स्वामी समर्थांच्या उपदेशांनी त्याला नैतिकतेचा महत्त्व समजला आणि त्याने आपल्या वर्तनात बदल केला। आज तो आपल्या समाजात आदर्श म्हणून ओळखला जातो। हे सर्व विचार ऐकून तुम्हाला विचारात पडलं का? हे फक्त सुरुवात आहे। उर्वरित विचार ऐकण्यासाठी थांबा। कष्ट करा, फल मिळेल। कथा, एक व्यक्ती नेहमीच आळशी करत असे। स्वामी समर्थांच्या शिकवणीने त्याला मेहनत करण्याची प्रेरणा दिली। आज तो एक यशस्वी शेतकरी आहे। स्वयंची ओळख करा। कथा, एक तरुण आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल अनिश्चित होता। स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याने स्वतःला समजून घेतले आणि आज तो एक उत्कृष्ट लेखक आहे। धैर्य आणि आशा हवे। कथा, एक स्त्री नेहमीच नकारात्मकतेमध्ये असायची। स्वामी समर्थांच्या विचारांनी तिने धैर्य ठेवले आणि आता ती समाजसेविका आहे। आत्मसात करा ज्ञानाचा। कथा, एक विद्यार्थी नेहमीच अभ्यासात कमी मिळवायचा। स्वामी समर्थांच्या प्रेरणेने त्याने ज्ञानाचे महत्त्व समजून घेतले आणि आज तो चांगल्या कॉलेजमध्ये आहे। प्रेम सर्वत्र पसरवा। कथा, एक व्यक्ती नेहमीच द्वेषाने वागत असे। स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला प्रेम आणि सहिष्णुता शिकवली। आता तो सर्वांचा आवडता आहे। सकारात्मकता धरा। कथा, एक ऑफिस कर्मचाऱ्याला नेहमीच ताण वाटायचा। स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित केले आणि आता त्याचा कार्यक्षेत्रात उज्ज्वल भविष्य आहे। समर्पण करा। कथा, एक तरुण कलाकार नेहमीच अपयशाशी लढत होता। स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला समर्पणाची महत्त्व शिकवली आणि त्याने एका प्रसिद्ध चित्रकार बनला। ध्यानामुळे शांती मिळते। कथा, एक गृहिणी सतत तणावात होती। स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तिने ध्यान शिकले आणि आज तिचे जीवन अधिक शांत आहे। सत्य बोलणे महत्त्वाचे। कथा, एक व्यक्ती नेहमीच लपवून बोलत असे। स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे त्याने सत्य बोलण्याची महत्त्व समजून घेतली आणि त्याचे जीवन अधिक सुखी झाले। या विचारांची जादू लक्षात घेऊन तुम्हाला कळाले का की आपल्या जीवनात किती बदल घडवता येतात? उर्वरित विचारांवर आणि त्यांच्या अद्भुत कथा ऐकण्यासाठी थांबा। सकारात्मकता हा तुमचा मित्र आहे। कथा, एक व्यक्ती नेहमीच नकारात्मक विचार करत असे। स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तिने सकारात्मकता स्वीकारली आणि तिच्या जीवनात बदल घडला। समयाचे महत्त्व ओळखा। कथा, एक विद्यार्थी नेहमीच वेळेवर काम करत नाही। स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने वेळेचं महत्त्व समजून घेतलं आणि आता तो वेळेवर सर्व कामं पूर्ण करतो। आपणच आपल्या भाग्याचे कर्ता आहात। कथा, एक व्यक्ती आपल्या अपयशाला अन्य लोकांवर दोष देत होता। स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून दिली आणि तो यशस्वी झाला। नवीन गोष्टी शिकायला सदैव तयार रहा। कथा, एक व्यक्ती नेहमीच त्याच्या जुन्या ज्ञानावर अवलंबून होता। स्वामी समर्थांच्या प्रेरणेमुळे त्याने नवीन कौशल्य शिकायला सुरुवात केली आणि आज तो एक कुशल व्यक्ती आहे। परिश्रमाचे फल लागते। कथा, एक कष्टकरी आपल्या कामावर गर्व करत होता, पण परिणाम मिळाल्यामुळे उदास होता।
स्वामी समर्थांच्या उपदेशाने त्याला धैर्य दिलं आणि त्याने मेहनत केली, ज्यामुळे त्याचा व्यवसाय यशस्वी झाला. आमच्या या अद्भुत विचारांच्या प्रवासात तुम्हाला कोणता विचार तुमच्या मनाला भावला, यामध्ये आणखी किती प्रेरणा लपलेली आहे हे पाहण्यासाठी थांबा. कृती महत्वाची आहे. कथा. एक व्यक्ती नेहमीच विचार करायचा, पण कृतीमध्ये कमी असायचा. स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे त्याने कृतीत बदल केला आणि तो यशस्वी झाला. संशय न बाळगा. कथा. एक विद्यार्थी संशयित होता की तो परीक्षेत पास होईल का. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि त्याने चांगली मार्क्स मिळवली. जीवनात प्रेम हवे. कथा. एक व्यक्ती आयुष्यात प्रेमाच्या शोधात होती. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने तिने प्रेमाचा अर्थ समजून घेतला आणि तिच्या आयुष्यात आनंद आणला. ऐशाचा अनुभव घेऊ द्या. कथा. एक उद्योजक नेहमी अपयशामुळे निराश होत असे. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला शिकण्याची संधी दिली, ज्यामुळे तो पुढे गेला. समाजाची सेवा करा. कथा. एक व्यक्ती नेहमीच स्वतःसाठीच जगत होता. स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे त्याने समाजसेवेत भाग घेतला आणि आज तो सर्वांचा आदर्श आहे. प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. कथा. एक व्यक्ती सत्य भविष्याच्या चिंता करत होता. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला वर्तमानात जगण्याची महत्त्वाची शिकवण दिली. विश्वास ठेवा. कथा. एक विद्यार्थी नेहमी स्वतःवर विश्वास ठेवत नव्हता. स्वामी समर्थांच्या प्रेरणेमुळे त्याने आत्मविश्वास मिळवला आणि उत्तम यश मिळवले. साधे जीवन, उच्च विचार. कथा. एक व्यक्ती आभा आणि संपत्तीच्या मागे धावत होता. स्वामी समर्थांच्या उपदेशाने त्याला साधेपणाचा महत्त्व समजून दिला. आशावादी रहा. कथा. एक व्यक्ती जीवनात नेहमीच नकारात्मक विचार करत असे. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे तिने आशावाद स्वीकारला आणि तिचे जीवन बदलले. भयाची भिंत तोडा. कथा. एक युवक नेहमी भीतीने भरलेला होता. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला त्याच्या भीतीवर मात करण्याची प्रेरणा दिली. आणखी किती अद्भुत विचार आहेत हे पाहण्यासाठी थांबा. तुमचे जीवन बदलणारे विचार अजून आहेत. संकटांना सामोरे जाणे. कथा. एक तरुण आपल्या वैयक्तिक समस्यांमुळे गंडलेला होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने संकटांचा सामना करायला शिकला आणि त्याचे जीवन बदलले. शिक्षणाचे महत्त्व. कथा. एक विद्यार्थी शिक्षणाकडे हल्लीच दुर्लक्ष करत होता. स्वामी समर्थांच्या प्रेरणेमुळे त्याने शिक्षणाला प्राधान्य दिले आणि आता तो शाळेत अव्वल आहे. धैर्याने चालत राहा. कथा. एक व्यक्ती नेहमीच कुटुंबाच्या समस्या सोडवण्यात कमी होत होता. स्वामी समर्थांच्या उपदेशाने त्याला धैर्य मिळालं आणि त्याने आपल्या कुटुंबाला मदत केली. सकारात्मक संवाद साधा. कथा. एक व्यक्ती नेहमी नकारात्मक बोलायचा. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे तिने संवाद साधण्याची पद्धत बदलली आणि आज तिचे सर्व संबंध सुधारले. मिळवणूक म्हणजे सामर्थ्य. कथा. एक युवक नेहमी एकटा काम करत होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने सहकार्याची महत्त्व समजून घेतली आणि त्याचा ग्रुप यशस्वी झाला. अनुशासन महत्त्वाचे आहे. कथा. एक विद्यार्थी नेहमीच अनुशासन पाळत नव्हता. स्वामी समर्थांच्या उपदेशामुळे त्याने जीवनात अनुशासनाची भूमिका समजली आणि त्याने चांगले यश मिळवले. ताण कमी करा. कथा. एक व्यक्ती सतत ताणात राहत असे. स्वामी समर्थांच्या विचारांनी तिने ताण कमी करण्याच्या पद्धती शिकल्या आणि आता ती आनंदी आहे. आवडलेल्या गोष्टींमध्ये रुची ठेवा. कथा. एक युवक नेहमीच इतरांच्या आवडत्या गोष्टी करायचा. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने आपल्या आवडींवर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. आपल्या क्षमतांचा विश्वास ठेवा. कथा. एक व्यक्ती नेहमी आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत नव्हता. स्वामी समर्थांच्या उपदेशांनी त्याला आत्मविश्वास दिला आणि त्याने यश मिळवले. संसारात आनंद शोधा. कथा. एक व्यक्ती जीवनात आनंदाचे महत्त्व विसरत होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने छोट्या गोष्टींत आनंद शोधायला सुरुवात केली. नवीन अनुभव घ्या. कथा. एक व्यक्ती नेहमीच जुन्या सवयींमध्ये अडकलेला होता. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला नवीन गोष्टींचा अनुभव घेण्याची प्रेरणा दिली. परिस्थितीवर मात करा. कथा. एक युवक आर्थिक समस्यांमुळे चिंतित होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे त्याने परिस्थितीवर मात केली आणि स्थिरता साधली. जीवनाला मूल्य द्या. कथा. एक व्यक्ती नेहमीच क्षणिक सुखात अडकलेला होता. स्वामी समर्थांच्या उपदेशांनी त्याला जीवनाचे मूल्य समजून घेतले. संकल्प करा. कथा. एक व्यक्ती नेहमीच उदासीन राहायचा.
स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला सकारात्मक संकल्प करण्याची प्रेरणा मिळाली आणि त्याच्या जीवनात बदल झाला. खुले मन ठेवा. कथा. एक व्यक्ती नेहमीच नकारात्मक विचार करायचा. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने खुले मन ठेवले आणि त्याने नवीन मित्र बनवले. प्रत्येकासाठी आदर ठेवा. कथा. एक व्यक्ती दुसऱ्यांना कमी लेखत असे. स्वामी समर्थांच्या उपदेशांनी त्याला आदराची महत्त्व समजली आणि त्याच्या संबंधात सुधारणा झाली. स्वतःला जपा. कथा. एक व्यक्ती इतरांना प्राधान्य देत होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याने स्वतःला जपायला सुरुवात केली. धैर्य दाखवा. कथा. एक व्यक्ती आपली भावना व्यक्त करण्यास घाबरत होता. स्वामी समर्थांच्या विचारांनी त्याला धैर्य दिलं आणि तो आता खुला आहे. सकारात्मक लक्ष ठरवा. कथा. एक विद्यार्थी नेहमीच दिशाहीन होता. स्वामी समर्थांच्या उपदेशांनी त्याने सकारात्मक लक्ष ठरवले आणि आता तो यशाच्या मार्गावर आहे. जीवनात साक्षात्कार घडवा. कथा. एक व्यक्ती जीवनात काहीतरी हरवत होता. स्वामी समर्थांच्या शिकवणींमुळे त्याला जीवनाचे गूढ समजले आणि त्याने सत्यता सापडली. स्वामी समर्थ महाराजांचे हे 50 विचार आपल्या जीवनात किती परिवर्तन आणू शकतात याचा अनुभव घेतल्यावर तुम्हाला निश्चितच प्रेरणा मिळाली असेल. तुमचं कोणतं विचार तुम्हाला सर्वात जास्त भावलं? खाली कमेंट्समध्ये सांगा. या ज्ञानाला जगभर पसरवण्यासाठी ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. स्वामी समर्थ महाराजांचे विचार फक्त शब्द नाही तर आपल्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. पुढील व्हिडिओत भेटूया. धन्यवाद.